सद्गुरु गजानन महाराज की जय. नाही सारा हे पशुना नाही. महाराष्ट्रामध्ये एक काळ असा आला की अनेक वर्ष दुष्काळ पडला. खायला अन्न नाही, पशूंना चारा नाही, प्यायला पाणी नाही. लोक तडफडून मरू लागले. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, होता 12 वर्ष दुष्काळ. परिस्थिती इथपर्यंत होऊ लागली की शेवटी लोकांनी पोरं विकून पैसा कमवून आणि काहीतरी खायला मिळेल या आशेनं स्वतःचे पोरं बाळ सुद्धा विकायला सुरुवात केली. की परप्रांतामध्ये पोरं विकू तर किमान त्यांना तरी खायला मिळेल या भावनेनं ही पोरं विकायला सुरुवात. अन्न नाही जल हे नाही सारा हे पशुंना नाही. अन्न नाही जल हे नाही सारा हे पशुंना नाही. अन्नाविण पोरडताती मायेची वाकरता. अन्नाविण पोरडताती मायेची वाकरता. जडपोर माय बापाला विक्री करते काही. जडपोर माय बापाला तळमळे दिगंबर पंत लागली मनाला. अशा परिस्थितीमध्ये बेदरच्या बादशहाचे कुलकर्णी दिगंबर पंत ते तळमळू लागले. जनसामान्य भूकेनं मरतोय, अशा वेळी मी काय करावं, माझ्या कुलकर्णी पदाचा काय उपयोग, अशा भावनेनं मनामध्ये तळमळ सुरू झाली. तळमळे दिगंबर पंत लागली मनाला पंत. बर दुःखे रडती संत, बर दुःखे रडती संत. लुटविली धान्य कोठारे भीतीचा रेषही नाही. लुटविली धान्य कोठारे. तळमळू लागले होते. काय करावं काही सुचेना. आणि तळमळ इतकी वाढली की एक सायंकाळची वेळ. देवापाशी कसा बसा दिवा लावलेला किती काळ टिकेल याचा नेम नाही. जे काही घरामध्ये कोरडं अन्न होतं, कोरान्न होतं, त्याची पाककृती झाली आणि दिगंबर पंतांच्या पत्नीने दिगंबर पंतांना जेवायला घातलं. हातामध्ये भाकर तुकडा घेतला. तो भाकर तुकडा तोंडात जाणार बघता अचानक रडू लागले. नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. तो घास जाईना, घात हातातच अडकला. पत्नीने विचारावं, हो काय करता, भरल्या ताटावर रडत नाही तो, काय झालं मला सांगाल का. दिगंबर पंतांनी म्हणावं, अगं बाहेर लोक उपाशी आहेत, त्यांना साधं प्यायला पाणी सुद्धा मिळत नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा कुलकर्णी म्हणवणारा मी अन्नाचा घास कसा घ्यावा, कुठल्या अधिकारानं अन्न घ्यावं, कुठल्या अधिकारानं जेवावं. त्या पत्नीने म्हणावं, अहो पण आपल्याकडे होतं तेवढं सगळं वाटून झालंय ना. जे काही कोठार, जे काही धान्य आपल्याकडे आम्ही साठवून ठेवलं होतं, आपलं साठवून ठेवलं होतं, ते सगळं तर वाटून झालंय. तरीही काही जर मार्ग लागत नसेल तर आपण काय करणार. पण दिगंबर पंतांचं मन काही त्यांना स्वस्थ बसू देईना. हा विचार करता करता अचानक त्यांच्या पत्नीच्या डोक्यात आलं. तिने म्हणावं, का हो एक सुचवू का. बघा बरं, कार्येषु मंत्री करणेषु दास. एक सुचवू का. सांग.
आपल्याकडे आपण बेदरच्या बादशहाच्या प्रतिनिधी म्हणून जी धान्याची कोठार भरलेली आहेत ती अजून भरलेलीच आहे ना हो. ती समजा गावकऱ्यांना दिली तर दिगंबर पंतांनी म्हणावं, तुला कळतंय तू काय म्हणती? समजा मी हे केलं तर याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे तुला? बघा, आधीच्या काळामध्ये स्त्रिया शिकलेल्या होत्या त्याचं हे उदाहरण, आणि होत्या म्हणूनच घर चालत होतं. त्यांना काय म्हणावं का हो, आपल्या शास्त्रामध्ये सूत्र आहे ना, त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. एखाद्या कुळाच्या रक्षणासाठी एखाद्या व्यक्तीचा नाश करावा लागला तर आनंदाने करावा. एखाद्या ग्रामाच्या रक्षणासाठी एखाद्या कुळाचा नाश करावा लागला तर आनंदाने करावा. बघा, पत्नी म्हणते बरं, म्हणून स्त्रियाही पूजनीय होत्या. तुम्हाला काय करायचंय, बसा घरात, सगळं तुम्हालाच करायचंय असं काही झालं नाही. दिगंबर पंतांना मत पटले, पण तुला कल्पना आहे ना काय होईल? मला पूर्ण कल्पना आहे काय होईल. पण इतकं सगळं होऊन सुद्धा घरामध्ये परंपरा काय, दत्त दिगंबर दैवतमासी. भगवान दत्तात्रेयांची कुळापासून आलेली उपासना, सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा आणि कुलदेवांच्या ठिकाणी सुद्धा भगवान दत्तात्रेयच. तिने म्हणावं, अहो भगवान दत्तात्रेयांची आपण उपासना करतो, भगवान दत्तात्रेयांना सुद्धा हे असं वागणं आवडेल का हो? बघा, सद्गुरूंना काय आवडतंय ते विचार करून वागणं. आपल्या अखत्यारीमध्ये असलेली धान्याची कोठार भरली आहेत आणि लोक उपाशी तडफडून तडफडून मरतायत, हे आपल्या सद्गुरूंना सुद्धा आवडेल का हो? आपण करूया, पुढे जे व्हायचं ते दत्तप्रभू बघून घेतो. आणि बस, ही आज्ञा म्हणा किंवा एक विनंती म्हणा, दिगंबर पंतांना लगेच विचार पटला आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये दवंडी पिटवली की दिगंबर पंत आतापर्यंत कर म्हणून साठवलेली धान्याची कोठार लुटवतायत. परवाना प्राणाची, आणि सगळी कोठार उघडी केली हो. भांड, साहित्य, थैली, बोरा, पोत, जे मिळेल ते घ्या आणि धान्य घेऊन जा. परवाना प्राणाची पंतांनी लुटविली कोठार. धावून येती पोरे माऊली आणि गरीब म्हातारे. सगळं कोठार लुटावून दिला दिगंबर पंतांनी. आणि प्रत्येकानं यावं, पंत तुमच्यामुळे आज जगतोय बरं. मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. ती धान्याची कोठारातलं आवश्यक तेवढं धान्य घ्यावं, घरी निघून जावं. पण हे करता 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 धान्याची कोठार रीती झाली. पण दिगंबर पंतांच्या गुप्त शत्रूंच्या लोकांच्या नजरेत सुद्धा ही गोष्ट आली. त्यांनी पत्र लिहिलं बेदरच्या बादशहाकडे, तुमच्या अखत्यारीमध्ये असलेली धान्याची कोठार दिगंबर पंतांनी परस्पर लुटवली आहेत. आणि खाली एक ओळ होती की ही माहिती मी पुरवली म्हणून आता दिगंबर पंतांचं पद मला द्या. बघा, फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी. स्वतःच्या स्वार्थासाठी आप्तांशी, बंधुबांधवांशी, नवे नवे लोकांच्या मृत्यूशी खेळणारे लोक सुद्धा भारतामध्ये होते, आहेत. मग अशा लोकांना काय करावं? शठे शाठ्यम समाचारे, दुसरा उपायच नाहीये. आणि बादशहाच्या हातामध्ये पत्र आलं, मात्र बादशहाच्या कानी येता गरजे सभेत जोराने.
बादशाहच्या हातामध्ये ते पत्र पडलं मात्र ताडकन उठला आपल्या गादीवरून, वो दिगंबर पंत, उसकी ये हिम्मत, अरे हमारे अधिकार में आने वाले अन्न का दाना दाना लुटा दिया। हमने आज्ञा दी थी कि जो इस्लाम कबूल करेगा उसे ही धान्य दिया जाए, उसे ही रसद दी जाए, उसे ही निवाला दिया जाए। क्या हुआ हमारी आज्ञा का? क्या हुआ हमारे आदेश का? आणि बादशाहने फरमान काढलं, दिगंबर पंत असेल त्या अवस्थेमध्ये पकडून आणा। आणि 2 घोडेस्वार बेदर पासून दिगंबर पंतांच्या घरी जायला निघाले। सकाळची वेळ, दिगंबर पंत उठलेले, कल्पना होतीच काय होणार। भगवान दत्तात्रेयांची उपासना केली, पूजा केली आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद, असा नाम जप करतायत। माध्यान्नीची वेळ झाली। आपल्या घराच्या चावडीवर बसून हिशोब करतायत आणि नामजप सुरू आहे। आणि अशा वेळी दारावरचं ती कडी वाजली। दिगंबर पंत त्यांनी बघितले 2 घोडेस्वार बेदरच्या बादशाहचे शिपाई आलेत। हे बघितलं आणि काय समजायचे ते समजले। तरी त्यांनी आइये पधारिये, विराजिये, बैठिये, ही आमच्याकडची परंपरा आहे। आपल्या घरी असंही कोणी यायला ना, फोन न करता आलं तरी आइये पधारिये। आपल्या इंदोरमध्ये, माळव्यामध्ये, हिंदी प्रांतात फार चांगले वाक्य चालतात। नर्मदे काठी कुठेही जा, माई 3 मूर्ती है, खाना मिलेगा। हे अर्ध्या रात्री सुद्धा जरी जाऊन तुम्ही विचारलं तरी आम्हाला जेवण मिळेल। हे आमच्या भारताची परंपरा आहे। आइये पधारिये, आपके चरण हमारे घर को लगे, हम धन्य हो गए। ही आमच्या घरची परंपरा आहे, आमच्या भारताची परंपरा आहे। आजकाल कसं होतं, या कधी जाणार आहे, इथून सुरुवात होते। आणि चुकून समजा एखादी सिरियल सुरू असताना बेल वाजली तर सिरियल मध्ये चाललेली सगळी भांडणं घरात। आम्ही एखाद्या गावी कीर्तनाला गेलो, बुवा आमच्याकडे उद्या चहा पाण्याला येता का? चहा पाण्याला जातो। पाणी देण्यासाठी जे तांब्या भांड येतं ना, त्याच्यावरचे पोचे मोजून ठरवतो, चहा येणार आहे की कपबशी टाळक्यात फुटणार आहे। तशी आमच्या भारताची परंपरा नाही बरं। अतिथी देवो भव, कुणीही आला, उलट आमच्याकडे अशी परंपरा होती, जेवणाच्या वेळी लोक दारावर उभे राहायचे। कोणी अतिथी, अभ्यागत, संत, संन्यासी, ब्रह्मचारी, माधुकरी मागणारा येतोय का वाट बघायचे। माध्यान्नीची वेळ टळली आणि तो आला नाही तर एखादा गोग्रास, एखादा कावळ्याचा घास, कुत्र्याचा घास, अतिथीचा शिधा ते बाजूला काढून मग जेवायला बसायचे। काय परंपरा दिली हो आमच्या भारताने आम्हाला, आमच्या सनातन धर्माने आम्हाला। म्हणून आमचा सनातन धर्म जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे। कारण मी माझं कमवून खाईन ही मानसिकता म्हणजे प्रकृती, मी समोरच्याचंही लुबाडून खाईन ही विकृती, आणि मी सगळ्यांची काळजी करून मग खाईन ही संस्कृती आहे। आजही आमच्या माता बहिणी जेव्हा पोळ्या करतात ना, तेव्हा पहिली पोळी गाईची आणि शेवटची कुत्र्याची आजही घरात निघते। आजही घरामध्ये गोग्रास काढला जातो। एखादा मनुष्य जेवायला बसला की सत्यन्वर्तेन परसिंचामी चित्राहुती घालतो। त्या चित्राहुतीमध्ये मुंगींना, कीटकांना आजही भाग काढला जातो। एखाद्या नदीकाठी झालो की मोठे लोक आजही म्हणतात, मुरमुरे घेतले का, मासुळांना द्यायचे। ही आमच्याकडची संस्कृती आहे। दिगंबर पंतांनी म्हणावं, आइये पधारिये, बसा। आलात आहात ना तर आले तसं जेवून घ्या बरं। दिगंबर पंतांना माहिती हे दोघं का आले, तरी सुद्धा ते म्हणतायत। दोघांनी म्हणावं, दिगंबर पंत आपके खिलाफ माहिती आहे मला,
पण असं आहे, दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळी आपण आलात, अतिथी आमच्या घरची परंपरा, उपाशी पुढे जाऊ देता येणार नाही. आपण आधी जेवून घेऊ, मग बोलूया काय ते. जो काही भाकर तुकडा शिल्लक होता त्यातला अर्धा घास काढून त्या दोघांना दिला. तेही तृप्त झाले हो. आणि दिगंबर पंतांनी म्हणावं, बोला, चलायचंय ना बेदरला? हां, आपको पता है? हां, माहिती आहे मला, कशासाठी येणार हो तुम्ही? फिर भी आपने हमें खाना खिलाया. आमच्याकडची परंपरा आहे, प्रभू दत्तात्रेयांची आज्ञा आहे, दुपारच्या वेळी कोणी भिक्षकरी आला किंवा कुणीही आला त्याला उपाशी पुढे जाऊ नाही द्यायचं. बघा, सद्गुरूंना आवडतंय तसं वागतायत बरं. त्या सिपाह्यांनी म्हणावं, अच्छा चलिए फिर, अब पता है तो चलिए. पर अब ऐसा है कि फरमान तो है कि आपको बेड़ी डालकर ले जाया जाए, पर आपके यहाँ का हमने अब नमक खाया है. आप घोड़े पर बैठकर चलिए, बेदर के द्वार पर हम आपको बेड़ी डाल देंगे. बघा मानसिकता कशी पलटते. एखाद्या अभ्यागताचं, एखाद्या अतिथीचं मनापासून स्वागत केलं ना की त्याची वृत्तीही पलटते. ही आमच्या संस्कृतीचा संदेश आहे. जाता जाता दिगंबर पंतांनी भगवान दत्तात्रेयांना नमस्कार केला, पत्नीचा निरोप घेतला. पत्नीने म्हणाला, हो एकटे जाता त्यापेक्षा आपल्या मुलाला घेऊन जाता का? 16 वर्षाचा दिगंबर पंतांचा मुलगा, अहो एकटे जाऊ नका, तुमचं काय झालं की म्हणून कोणीतरी सांगायला परत आलं पाहिजे ना. अगं हा लहान आहे. पत्नीनं सांगावं, लहान असला तरी वडिलांचं कर्म काय होतं, वडिलांचं कर्तव्य काय होतं, वडिलांनी काय केलं, वडिलांनी कुठल्या धर्माचं पालन केलं हे याला आत्ता कळलं पाहिजे. तिशी झाल्यानंतर नाही म्हणायचं, गुरुजी आमच्या मुलाला काही कळलं पाहिजे म्हणून सत्यनारायणाला बसवतोय बरं. अर्ध आयुष्य निघून गेल्यावर आता मुलाला शिकवलं पाहिजे म्हणून आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसवतो. आणि मग नैवेद्य दाखवा म्हटल्यावर तो घुबरं ठेवून गणपती फिरवतो. कारण लहानपणापासून काही माहितीच नाही ना. तिने म्हणावं, हे याला आत्तापासून कळलं पाहिजे, घेऊन जा. वय 16 वर्षाचे सुंदर गोंडस हुशार लढीवाळ. दिगंबर पंतांचा मुलगा दासोपंत, वय 16 वर्षाचे सुंदर गोंडस हुशार लढीवाळ. नेत्र टपोरे भाविक वंशाचे पुण्य जन्मले बाळ. दिगंबर पंतांसोबत तोही गेला. आणि इकडे बेदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये दिगंबर पंत उभे राहिले. जवळ दासोपंत उभे, दासो उभा आहे 16 वर्षाचा. बादशाह ने म्हणावं, क्यों दिगंबर पंत, अपने आप को बादशाह समझने लगे? हमने कहा था कि उन कोठारों को हमारे आदेश के बिना, हमारे फरमान के बिना तो नहीं खोलना है. आपने क्यों खोला, क्यों लुटाया? आप जानते भी है आपने सरकार का कितना नुकसान किया है. दिगंबर पंतांनी म्हणावं, नाही सर, नाही महाराज, नहीं खा. बादशाह ने म्हणावं, पूरे 2 लाख का नुकसान किया है, आपने भर सकते हैं आप? दिगंबर पंतांनी म्हणावं, खाविंद, अहो लोक उपाशी आहेत हो, तडफडून तडफडून मरतायत. आपण कर कशासाठी घेतो? यासाठीच घेतो ना. आणि त्यांची तडफड बघून मला नाही राहिलं, नाही राहिलं. बादशाह ने म्हणावं, वो अगर तड़प तड़प कर मर रहे तो मरने देते, तुम क्या खुदा हो जो उनकी रक्षा करोगे? हे सगळं बोलणं सुरू असताना दासू पुढे आला. त्यांना मुजरा केला, कुर्निस केला, खाविंद आज्ञा हो तो मैं कुछ कहूं. बादशाह ने विचारावं, कौन है ये? दिगंबर पंतांनी म्हणावं, मेरा बेटा है, मेरा लड़का है. बादशाहने त्या मुलाकडे बघितला. वय 16 वर्षाचे सुंदर गोंडस हुशार लढीवाळ. त्याच्या मुखावर कुळ परंपरेपासून आलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचं सात्विक तेज होतं. बादशाहने म्हणावं, कहो क्या कहते हो?
त्याने म्हणावं, खाविंद, अहो आपण कर कशासाठी घेतो? अडी अडचणीला प्रजेला कामास यावं यासाठीच ना. मग अशा प्रसंगी जर माझ्या वडिलांनी असं केलं असेल तर मला नाही वाटत त्यांचं काही चुकलं. खाविंद, मला एक माहितीये, माझ्या वडिलांनी जर हा निर्णय घेतलाय ना तर एक वेळ ते तुमच्या दरबारात चुकले असतील, पण त्या भगवंताच्या दरबारात नाही चुकले. आणि खाविंद, एक लक्षात घ्या, जे लोक ते अन्न घेऊन गेले त्या सगळ्यांनी दुवा आपल्यालाच दिला ना हो. त्या सगळ्यांनी तुम्हालाच भरभरून आशीर्वाद दिले ना हो खाविंद. हे त्या दासोपंताचं वाक्य ऐकलं आणि बेदरच्या बादशामध्ये दिगंबर पंत बाजूला झाले आणि तो दासो यायला लागला. आणि त्याच्या मनामध्ये येऊ लागलं, आहा, इतना सुंदर, इतना विद्वान, इतना होशियार बच्चा, यदि इस्लाम में आ जाएगा तो इस्लाम को कितना मजा आएगा. आणि त्याच्या मनातला विचार चक्र सुरू झालं, हमें कुछ नहीं पता, दिगंबर पंत अब सुनो. पुत्र ये थे ओलीस पंत ठेवा, पुत्र ये थे ओलीस पंत ठेवा, द्रव्य देवुनि सदनास सुखे न्यावा. दिगंबर पंत, अब सुनो, तुम्हारा ये जो लड़का है ये हमारे पास गिरवी रहेगा और तुमने जितना नुकसान किया है पूरे 2 लाख रुपए, 1 महीने के अंदर उन 2 लाख रुपए भरो और अपने पुत्र को ले जाओ. 1 महीने से 1 दिन भी ऊपर हुआ तो लड़के को इस्लाम करना दिया जाएगा, इसका हम धर्मांतर कर देंगे. पुत्र ये थे ओलीस पंत ठेवा, द्रव्य देवुनि सदनास सुखे न्यावा. 1 महिन्याची मुदत जरी टळेल, यवन दीक्षा पुत्रास मग मिळेल, यवन दीक्षा पुत्रास मग मिळेल, यवन दीक्षा पुत्रास मग मिळेल. हे ऐकलं मात्र दिगंबर पंतांचा थरकाप झाला. खाविंद, खाविंद, अपराध मुझसे हुआ है, आप सजा मुझे दीजिए, मेरे पुत्र बालक को, मेरे बेटे को कुछ मत कीजिए. पण आता कोण ऐकतंय हो? बादशाच्या मनामध्ये एकदा आलं की आलं. दिगंबर पंतांना बाहेर फेकून दिलं दरबाराच्या आणि दासोपंताला नजर कैदेत ठेवलं. दिगंबर पंत घरी आले, एकटे हताश निराश. पत्नीने विचारावं, कहो दासो कुठे ठेवून नाथ आण. माझा दासो दिसत नाहीये हो. रस्त्यामध्ये थांबला का मित्रांसोबत खेळायला? गावाच्या वेशीवर तिची मित्रमंडळी दिसली म्हणून खेळायला थांबला का हो? माझा दासो कुठे, माझा दासो कुठे? तिने विचारावं, दासो कुठे ठेवून नाथ आला. आणि ह्यांनी सांगावं, प्रिय घोर दुर्दैव आले कपाळ. असे बाळ बंदिस्त कारागृहात, पुन्हा भेट होणार नाही जगात. पुन्हा भेटणं शक्य नाही ग, पुन्हा भेटणं शक्य नाही. 1 महिन्यामध्ये 2 लाख रुपये भरायचे. कसे भरणार? सगळं लुटवून झालेलं आहे, घरामध्ये स्वतःला जेवायचे हाल आहेत, तिथे 2 लाख रुपये बादशहाच्या चरणी कसे देणार? दिगंबर पंतांनी सगळं वृत्त सांगितलं. मट्टकन खाली बसली. अहो माझं चुकलं हो, माझं चुकलं की दासोला पाठवलं. दिगंबर पंतांनी म्हणावं, काळजी करू नकोस, प्रभू दत्तात्रय आहेत ना, ते बघतील काय ते. नाही जयाचा दोष गुणावा, नाही जयाचा दोष गुणावा, शुद्ध नम्र लढिवा. का हो, आपला मुलगा यवन होईल का? यवन होई का बाई हा, यवन होई का बाई. तू वाचून यवन होई का बाळ, बाई हा यवन होई का बाळ. सदा जयाचे मन गंगाजळ, सुशील सात्विक भाविक अंतर
सदा जयाचे मन गंगाजळ सुशील सात्विक भाविक अंतर आज परी का धावून आला आज परी का धावून आला दुर्दैवाचा यवन दिगंबर पंताने म्हणाला काय करू भगवान दत्तात्रेयांची इच्छा काहीच मार्ग नाही राहिला तर काय करणार. आनंदे भवसागरात फिरता त्या प्रेम नौकेतून आले वादळ हाय हाय बसली नौका तळी जाऊ उष्मा तो भडके तशात वणवा चोहीकडे पेटला सर्वस्वी चळतो दया घन प्रभू सोडीवा. दिगंबर पंतांनी जंग जंग पछाडला पण 2 लाख काही जमा होईना. या सावकाराकडे जावं त्या सावकाराकडे जावं पण पंचक्रोशीत बातमी पडली होती की बादशहाची फेर नजर दिगंबर पंतावर गेलीये त्यामुळे मदत करायलाही कोणी तयार नाही. एखाद्या सावकाराकडे जावं अहो 2 लाख रुपये भरायचे तो बादशाकडे कर्ज देता का. दिगंबर पंत खरं सांगू दिले असते पण समजा तुम्हाला पैसे दिले तर माझ्या घरावरून नांगर फिरेल. थोडा विचार करायचा होता धान्याचे कोठर लुटवायच्या आधी. पण आता तुम्ही आलाच आहात तर माझ्याकडून हा 1 रुपया घेऊन जा. अशा पद्धतीनं दिगंबर पंतांना उत्तर मिळू लागले. 1 दिवस झाला 1 आठवडा झाला 15 दिवस झाले 20 दिवस झाले पण काही उत्तर सापडेना. इकडे या दरबारामध्ये दासोनी काय करावं. दासोनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि मनामध्ये श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. भगवान दत्तात्रेयांच्या नामाचा टाहो फोडला आणि 15 दिवस झाले 20 दिवस झाले दिगंबर पंतांना काही उत्तर सापडे ना आणि कुठून काहीच उत्तर मिळालं नाही. आणि मग प्रभू दत्तात्रेयांच्या चरणी आले. भगवंता भगवंता तुझी आज्ञा म्हणून हे सर्व केलेलं आहे पण आता काय करू काही सुचत नाहीये. पण भगवंता एक सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये माझा मृत्यू जरी झाला असताना तरी मला स्वीकार होतं. माझा मुलगा मृत्युमुखी पडला असता तरीही मी स्वीकार केलं असतं पण माझ्या मुलाचं धर्मांतरण भगवंता एवढं होऊ देऊ नकोस एवढं होऊ देऊ नकोस. आणि भगवान दत्तात्रेयांच्या नावाचा टाहो फोडला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री भगवान दत्तात्रेयांचा टाहो फोडायला सुरुवात केली. दिगंबर पंतांनी घरी आणि दासोपंतांनी पादरच्या बादशहाच्या वाड्यामध्ये 20 दिवस झाले 22 दिवस झाले 25 दिवस झाले 27 दिवस झाले आणि 27व्या दिवशी बेदरच्या बादशहाच्याच
जवळ दत्ताजी पाडेकर नावाच्या माणसाची कोठी होती. ह्या दत्ताजी पाडेकरचं सामर्थ्य हा बेदरच्या बादशहाला कर्ज द्यायचा. ह्याच्याही कुळामध्ये भगवान दत्तात्रेयांची परंपरा, भगवान दत्तात्रेयांची उपासना, 2-3 पिढ्यापासून दान धर्म सगळं सुरू होतं. पण दत्ताजीच्या हातामध्ये कार्यव्यवहार आल्यावर हा इतका कृपण, हा इतका कंजूस होता की ह्याने दान बंद केलं. मी असं म्हणतात, दत्ताजी पाडेकर म्हणजे जिथं बसायच्या त्या आसनाखाली सुद्धा पैसे असायचे. इतका संपत्तीवान, इतका सामर्थ्यवान. हा रात्री झोपलेला असताना यती रूप दत्तात्रया दंडधारी, स्वप्नामध्ये एक यती दिसले. मस्तकावर त्रिपुंड, तेजस्वी मुखमंडल, आरक्त झालेले नेत्र, हातामध्ये दंड. दत्ताजी उठ. अरे तुझा एक धर्म बांधव त्या बादशाच्या दरबारामध्ये धर्मांतरण होण्यासाठी पडलेला आहे, जा वाचव त्याला. दत्ताजीला घाम फुटला, उठला. सकाळी आईला स्वप्न सांगितलं. आईने म्हणावा, दत्ताजी भगवान दत्तात्रेयांची आज्ञा दिसते बरं, टाळू नकोस. किती पैसे रे? त्याने म्हणावं 2 लाख रुपये म्हणतायत. आईने म्हणावं, अरे 2 लाख रुपये आपल्याकडे असे पडलेले सापडतील रे बाळा, देऊन दे. आता मुळातला कंजूस, हे तुला काही कळत नाही, म्हातारी झाली तू, जा तिकडे. विसरून गेला, सोडून दिला विषय. दुसऱ्या दिवशी पुन्हा, दत्ताजी उठ, काल तुला दिलेली आज्ञा तू पाळली नाहीये, जा त्या मुलाला सोडवून आण. तरीही काही फरक नाही. आणि आता उद्या शेवटचा दिवस. दासोपंतांनी संकल्प केला, भगवंता मला कळतंय आता मी वाचणार नाही, पण भगवंता किमान माझे प्राण तरी घेऊन चल रे, मला धर्मांतरण नाही करायचं, धर्मांतरण नाही करायचं. तिसऱ्या दिवशीची रात्र, मुळातच आरक्त असलेले यतिराजांचं नेत्र अजून क्रोधित झाले. आणि स्वप्नामध्येच दत्ताजीला एक जी लगवली की त्याचे वळ जागृतपणे दिसू लागले. उठ, आणि आता जर उठला नाहीस तर या दंडाच्या जागी त्रिशूळ येईल आणि त्या त्रिशूळाच्या टोकावर तुझं मस्तक असेल, लक्षात ठेव. हे ऐकलं मात्र थरथर कापू लागला. लगेच उठला. पैसे मोजण्याची पण शुद्ध नाही, येतील तेवढे भरले. आणि पहाटेच्या प्रथम पहरी सूर्योदयाच्या वेळेला बेदरच्या बादशहाच्या दरबारात. बादशाहला वर्दी आली, दत्ताजी आए हैं. दत्ताजी इतनी सुबह, अल सुबह? जी, बैठाओ बैठाओ, हम आते हैं. बादशाह ने भेटायला बसावं, बोलवावं. बादशाह ने म्हणावा, कहो दत्ताजी कैसे आना? खाविंद, आपने एक बालक को गिरवी रखा है, उसका धर्मांतरण करने वाले हैं, ऐसा मैंने सुना है. हाँ तो कुछ नहीं, उस बालक को छोड़ दीजिए, उसका जो भी हिसाब है ये पैसे रख लीजिए. बादशाह ने म्हणावं, क्या? त्याला कल्पनाच नाही हो, दत्ताजी सारखा कंजूस माणूस असा कसा करायला लागला. बोले, हा खाविंद, माझ्याकडे पैसा असताना माझा धर्मबांधव माझ्या समोर धर्मांतरित व्हावा हे मी कधीच सहन करू शकत नाही. हे मी कधीच सहन करू शकत नाही. घ्या, पैसे घ्या आणि त्या मुलाला सोडून द्या. बादशाह ने म्हणावा, दत्ताजी क्या कर रहे हो? आपकी कमाई है, आपका पैसा है, ऐसे ही किसी पे नहीं लुटाते. अरे एक लड़का यवन हो जाएगा तो तुम्हारा क्या बिगड़ जाएगा दत्ताजी? दत्ताजी ने म्हणावा, नहीं होगा तो तुम्हारा क्या बिगड़ जाएगा? दत्ताजी ने म्हणावा, आजपर्यंत बरंच भुलवलं आम्हाला, आता नाही भुलणार. आम्हाला कळतंय हिंदू कशाला म्हणतात, हिंदू राष्ट्र कशाला म्हणतात आणि हिंदुत्व कशाला म्हणतात. अरे दत्ताजी ऐसा मत करो, अरे जा पैसे घे, मुलाला सोड. आणि दत्ताजीने हातामध्ये असलेली पोटली खोलायला सुरुवात केली. हो, खळखळ
खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. ढिग पाहून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा. ढिग पाहून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा. शहाखाली बोट तोंडात दत्ताजी हसे गालात. शहाखाली बोट तोंडात दत्ताजी हसे गालात. खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. ढिग पाहून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा. ढिग पाहून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा. शहाखाली बोट तोंडात दत्ताजी हसे गालात. शहाखाली बोट तोंडात दत्ताजी हसे गालात. खळ 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 मोहरा होताना सुरुवात केली दत्ताची ना. मोजून घे 2 लाखापेक्षा जास्तच असतील. जा. बादशाचा नाईलाज झाला. दत्ताजीला सोडावं लागलं हो दासोपंतांना. दासोपंतांना बाहेर आले. दासोपंतांनी म्हणावं दत्ताजी कोण हो आपण. दत्ताजीने म्हणावं तुझा धर्म बांधव एवढंच लक्षात ठेव. आजपर्यंत झालेले अपराध आजपर्यंत झालेली चूक भगवान दत्तात्रेयांनी सुधरवून घेतली एवढंच माझ्याकरता पुष्कळ आहे. दासोपंताला पालखीत बसवलं दत्ताजीने. आणि इकडे दिगंबर पंतांच्या घरी आज शेवटचा दिवस. आज माझा मुलगा धर्मांतरित होणार म्हणून दिगंबर पंत भगवान दत्तात्रेयांचा टाहो फोडत होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद. भगवान दत्तात्रेयांचा टाहो फोडताय. आणि दासोपंताची पालखी वाड्यासमोर आली. 2-4 मुलं धावत धावत आत आले. काकू 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 दासो आलाय. हा दासो आलाय. लगेच दिगंबर पंत उठले. धावत 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 दारापर्यंत गेले तर समोर दासोपंतांची पालखी. दासोने खाली उठावं साष्टांग नमस्कार करावा आपल्या वडिलांना. वडिलांनी दासोपंतांना उभं करावं. कडकडून मिठी मारावी. दासो कसा वाचलात बाळा कसा वाचलात. भगवान दत्तात्रेयांची कृपा. दासोने म्हणाला बाबा दत्ताजी दत्ताच्या रूपात आले बरं आणि त्यांनी मला वाचवलं. बाबा भगवान दत्तात्रेयांची कृपा म्हणावी लागेल मला. घरी आले. भाकर तुकडा ओवाळला. भगवान दत्तात्रेयांसमोर सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. भगवंता खरंच खरंच तू आहे म्हणून आम्ही आहोत. तू आहे म्हणून तुझ्या आज्ञेनुसार तुला आवडेल तसं वागण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणून योग्य प्रसंगी आम्हाला साथ दिलीस भगवंता. अशीच कृपा आमच्या कुळावर आमच्या कुटुंबावर या परिवारावर या राष्ट्रावर या देशावर राहू द्या भगवंता. भगवान दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. आईला कडकडून मिठी मारली दासोने. आई आई आलो आई आलो आलो. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं आलो. आणि म्हणून दिगंबर पंतांनी म्हणावं दासो खरे रे बाळा. श्री गुरु सारिखा सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे. प्रभू दत्तात्रेय होते भगवान आहेत सद्गुरू आहेत म्हणून आज आम्ही आहोत. फक्त काय हो त्या सद्गुरूंना आवडेल सद्गुरूंना पटेल सद्गुरूंना आनंद होईल असं आम्हाला वागावं लागतं. आणि मग प्रसंगी कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी आम्हाला तारण्यासाठी ते समर्थ आहेत लक्षात. म्हणून आमची माऊली पूर्वरंगात म्हणते श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी
हसता पाठे राधा, हसता पाठे राधा. आज कीर्तन सुरू करायला जरा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांना क्षमा मागतो.